नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं मिनी व्लॉगमध्ये। आज मी आता इथे वीकेंडला फिरायला आली आहे, तर गेस करू शकता हे लोकेशन कोणतं आहे? चला तर मी सांगते, हे आहे खडकवासला। तर आम्ही खडकवासला धरणाला गेलो होतो। तर तिथे गेल्यानंतर खूप छान पाणी बघायला भेटलं, की इतकं छान वाटतं। मग ऊन होतं, उन्हाचं गेलेलो होतो, तर मग लिंबू सरबत घेतलं, लिंबू सरबत पीत मस्त एन्जॉय केला। आणि इतकी सुंदर हवा होती ना, की एवढं ऊन असूनसुद्धा तिथून निघायची इच्छा होत नव्हती। पण आम्हाला पुढच्या लोकेशनला जायचं होतं, त्यासाठी आम्ही तिथून निघालो आणि आम्ही नीलकंठेश्वरला गेलो होतो। तर तिथं गेल्या पहिले आता तिथं गेलो आहे डोंगरासारख्या ठिकाणी, तर आपल्याला काय मिळणार? मस्त जांभूळ, आपली रानमेवा, काळी मैना ती घेतली आणि आम्ही आमचा प्रवास करायला सुरुवात केली। तर आपल्याला इथे वरती ट्रेकिंग करून जावं लागतं। तर ट्रेकिंग करता आम्ही खूप धमाल मस्ती करत वरती चढत होतो, मस्त मजा करत होतो, एन्जॉय करत होतो। तर वर पोहोचल्यानंतर आम्ही असे लाल टमाटरसारखे झालो होतो आणि तिथं पोहोचल्यानंतर इतकी छान हवा होती, खूप छान वाटत होतं निसर्गामध्ये। आणि एवढं उन्हाळा असूनसुद्धा तिथे इतकी हवा आणि ती हवाच असं वाटत होतं की ऊन आहे, पण तरीही खूप छान वाटत होतं। तर अशा प्रकारे आम्ही तिथे फोटोज काढले। तिथे सर्व देवाधर्मांचे स्टॅच्यू आहेत आणि मेन म्हणजे आपले इथे महादेवाचं मंदिर आहे। तर इथं त्यांच्या जटांमधून पाणी निघतं आहे असं त्यांनी इथे हे केलेलं आहे, स्टॅच्यू आहे। आणि आपले पुण्यातले जेही गणपती आहे ते तिथं दिसत आहे तुम्हाला। तर तिथे आम्ही छान फोटोही काढले आणि खूप छान वाटत होतं ते बघून। इतकं सुंदर दृश्य आहे तिथले, की एक स्टॅच्यू बघून खूप भारी वाटतं। आणि असं करत आम्ही इथे थोडेसे फोटो व्हिडिओ काढून बाकी आम्ही दर्शन करायला मंदिरात गेलो। मंदिरात जाऊन छान दर्शन घेतलं। मंदिरातही खूप छान आहे, मंदिरातही खूप सुंदर वाटतं। आणि तिथून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर परत आम्ही ते बघण्यासारखं इतकं छान प्लेस आहे ना, की तिथे सर्व स्टॅच्यू आहेत, खूप छान रामायणातल्या सगळ्या तिथे गोष्टी मांडलेल्या आहेत, की जेणेकरून ते बघून आपण ओळखायचं की महाभारतात कसं झालं होतं, त्यानुसार आपल्याला एक गोष्टी समजतात। आणि इथे आमची मजामस्ती चालू होती, यांच्या दोघांची झाली। मग आम्ही आमची रील बनवण्यात व्यस्त होतो, आमचं चालू होतं काहीतरी। तर मस्त अशा प्रकारे तिथे जाऊन एन्जॉयही केला आणि सर्व देवधार्मिकांचे दर्शनही घेतले। आणि त्यातून ज्यांना महाभारत हे सगळं माहिती आहे ना, त्यांचं गायडन्स इतकं भारी मिळतं। आमच्यातले हे 2 नमुने असे होते की त्यांना महाभारत खूप छान माहिती होतं, तर ते आम्हाला सांगत होते। आणि इथे आमचं पूर्ण ट्रेकिंग होऊन आम्ही परत खाली उतरल्यानंतरची आमची कंडिशन अशी होती। मग तिथून खाली उतरल्यानंतरही फोटोज तर काही कमी होणार नाही, अशा वातावरणामध्ये आहे म्हटल्यानंतर फोटो तर काढावेच वाटणार। फोटोंचं कधीच नाही म्हणू शकत नाही। मी मस्त फोटो काढायला सांगितले, पण माझ्या मिस्टरांनी मस्त व्हिडिओ केला। तर मग तो व्हिडिओ बघितला आणि नंतर आम्ही खाली उतरत असताना आम्हाला हे वरती अशी गाडी जाते, त्या गाडीमध्ये बरेच जण बसून जातात। तर याचंही तिकीट आहे 100 रुपये वरती जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी 50 रुपये। तर आम्ही ट्रेकिंग करतच गेलो आणि ट्रेकिंग करतच खाली आलो। खूप मजा मस्ती केली, खूप छान वाटलं, फोटोज काढले। नंतर मग पेटपूजा करण्यासाठी उपकारमाळा हॉटेल हे खूप सुंदर प्लेस आहे। इथे सुद्धा आम्ही सेकंड टाईम गेलो आहे, फर्स्ट टाईम मी जाऊन आलेली आहे। त्याच्यामुळं मला ही जी हॉटेल आहे खूप आवडते, खूप छान वाटतं। निसर्गमयसारखं वातावरण पण आहे आणि इथलं जेवणही खूप छान आहे। इथं आम्ही पहिले स्टार्टरमध्ये मसाला पापड आणि कोथिंबीर वडी घेतली होती, ती मस्त एन्जॉय केली आणि धन्यवाद।